जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूरवाडी येथे आयोजित भव्य शंकरपट स्पर्धेची जंगी सुरुवात चांदूरवाडी परिसरातील पटांगणावर झाली। मंडळाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करून या शंकरपटाचा श्री गणेशा करण्यात आला। पहिल्याच दिवशी अनेक नामवंत बैलजोड्यांनी आपला सहभाग नोंदविला। हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव आपल्या जोड्यांसह या स्पर्धेसाठी चांदूर रेल्वे शहरामध्ये दाखल झालेले आहेत। भव्य असा शंकरपट 29 जानेवारी पासून सुरुवात झाली होती। 31 जानेवारी रोजी महिलांचा सहभाग मैदानावर होता। त्यावेळी महिलांनी बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेऊन मैदानावर आनंद वाढविला। यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मंडळाचे मार्गदर्शक डॉक्टर गणेश वराडे, आयोजन समितीचे सदस्य पंकज वानकडे, प्रशांत बोबडे, केशव केने, श्रीकांत भोयर, प्रवीण मोहोड, मिथिलेश विश्वकर्मा, अमोल भैसे, अजय चौधरी, पवन म्हस्के, विवेक आसोले, राजीक शेख, अनंत कळुकार, बुरान बोहरा, प्रवीण खैरकर, सुनील सोनोने यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच नियोजन समिती सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। शंकरपटामध्ये सहभागी झाली होती आणि बैलजोडी सुद्धा हाकली। नेमका काय अनुभव होता तुझा? खूप छान वाटते हकलून। मी पहिल्यांदा तडेगावला हकलली, त्यानंतर आष्टाला गेलो आम्ही, आता चांदूरला आम्हाला बोलवलं। काय पुरुषांना काय सांगशील? काय सांगशील? नाही, महिला पुरुषांपेक्षा काही कमी नाही आहे। बस हकलायचं आता असंच। ठीक आहे। निश्चितच महाराष्ट्रात हा तरुण ज्या ताकदीनं पुढे येतो आहे आणि बैल जोडीचा हा जो एवढा मोठा रणसंग्राम चांदुरात घेतला, याच मला आज आनंद वाटतो की माझ्या ज्या तरुण मुली आहेत, ज्या माझ्या बहिणी आहेत, त्यांनी मोठ्या आत्मविश्वासानं या जोड्या हाकण्यासाठी आज इथं आलेल्या आहेत। निश्चितच एक मोठा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात जाईल। हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। सातत्यानं आमच्या महिला कुठेच मागे नाही, प्रत्येक क्षेत्रात। आणि आज पटात शंकरपटात त्यांनी ही आज बैलजोडी हाकलली आहे, हा एक चांगला मेसेज संपूर्ण समाजासाठी आहे। येत्या काळात शंकरपटाच्या माध्यमातून त्यांनी जी विनंती केली की दादा या महिलांचा शंकरपट झाला पाहिजे, तर निश्चितच चांदूर रेल्वे इथून पुढचा महिलांचा शंकरपट इथून आपण सुरुवात करू। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।